भंडारा जिल्ह्यात भारतीय शैक्षणिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेले इंग्रजी पारंगत स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण गणेशपूर येथील JNT इंग्लिश स्कूलमध्ये पार पडले। पवनी येथे चंद्रमणी बुद्धविहार तहसील परिसर येथे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते बनते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली धम्मज्योती यात्रा व जनसंवाद परिषद पार पडली। हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते। भंडारा जिल्ह्यात आदिवासी जमिनी भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या भंडारा जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले। जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी या निवेदनाद्वारे शासनाने त्वरित पुनर्विचार करून आदिवासी समाजाचे हक्क व पर्यावरणीय संतुलनाचे रक्षण करावे अशी मागणी केली। जवाहरनगर येथे सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी येथील सभागृहात आंतरराष्ट्रीय शांतता सप्ताह दिवस साजरा करण्यात आला। लाखांदूर तालुक्यातील अनेक भागात उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांचे अद्यापही शासकीय खरेदी केंद्राकडून चुकारे मिळालेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून खरीप हंगामातील शेती करण्यासाठी त्यांना बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज काढावे लागत आहे। येत्या काही दिवसात नवरात्री, दसरा व दिवाळी सण असताना शेतकऱ्यांनी विक्री केलेले धानाचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला। सण उत्सव अंधारात जाणार असल्याने शेतकऱ्यांनी शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला आहे। मोहाडी येथे निलस खुर्द येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या पाण्यात रस्त्यांच्या कामात अनियमितता झाली, गैरप्रकार झाला त्याबद्दल तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांना सोमवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास मोहाडी पोलिसांनी पंचायत समिती परिसरातून ताब्यात घेतले। गेल्या आठवड्यातच या तक्रारकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यामुळे पोलीसही अलर्ट असल्याने अनुचित प्रकार टळला।